नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण इतिहासाचं चौथे प्रकरण जे आहे आर्थिक विकास या पाठाच्या आत्तापर्यंत 2 व्हिडिओ पाहिल्या. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण मिश्र अर्थव्यवस्था म्हणजे काय व तिचे भाग अभ्यासले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 9 पंचवार्षिक योजना ज्या राबवल्या गेल्या त्या योजनांचा अभ्यास केला. आज आपण पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. त्यामध्ये आपण बँकांचे राष्ट्रीयकरण, 20 कलमी कार्यक्रम, कामगारांच्या समस्या आणि वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन याचा अभ्यास करणार आहोत. त्यामधील पहिला मुद्दा म्हणजे बँकांचे राष्ट्रीयकरण. आता पंडित नेहरू आणि लाल बहादूर शास्त्री या प्रधानमंत्र्यांच्या काळात बँकिंग व्यवसाय खाजगी क्षेत्राच्या मक्तेदारीचा होता. म्हणजेच बँकांवर संपूर्णतः खाजगी क्षेत्राचे वर्चस्व होते. या बँका देशातील बड्या उद्योग समूहाचे प्रतिनिधित्व करत होत्या. या बँकांचे संचालक मंडळ उद्योग व नफा कसा वाढेल यासाठी कार्यरत होते किंवा प्रयत्न करत होते. आता ह्याला रोखण्यासाठी सरकारने 1955 मध्ये इम्पिरियल बँकेचे राष्ट्रीयकरण केले. म्हणजेच काय केलं तर त्यावर सरकारचे नियंत्रण निर्माण झाले. बँकेचा नफा सरकारच्या तिजोरीमध्ये जाऊ लागला आणि पुढे इम्पिरियल बँकेचे रूपांतर आजची जी आपली भारतीय स्टेट बँक आहे त्या भारतीय स्टेट बँकेत झाले. म्हणजेच SBI म्हणून आपण भारतीय स्टेट बँकेला ओळखतो. या बँकेने देशभर आपल्या शाखा उघडून शासकीय विकासात महत्त्वाचीच भूमिका बजावण्यास सुरुवात केली. त्याच्या पुढचा मुद्दा बघा, राष्ट्रीयकरणाची पार्श्वभूमी. विद्यार्थी मित्रांनो, बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले हे आपण पाहिले, परंतु या राष्ट्रीयकरणाची गरज का भासू लागली याची आपण माहिती घेऊयात. आपण पाहिले की भारत सरकारने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला होता. त्यामुळे या अर्थव्यवस्थेत समाजाचे कल्याण अपेक्षित असते. हे कल्याण होण्यासाठी विविध योजना कार्यक्रम हाती घेणे सुद्धा गरजेचे असते. आता ते कार्यक्रम कोणते हाती घेणे तर उदाहरणार्थ इंदिरा आवास योजना, मध्यान्ह आहार योजना या योजना ज्या आहेत त्या योजना लोकहितासाठी राबवल्या जातात. याच्यातून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळत नाही. यासाठी उलट काय करावं लागतं, सरकारलाच प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत तूट निर्माण होते आणि ही जर तूट भरून काढायची असेल तर ही तूट भरून काढणे तेवढेच गरजेचे असते आणि म्हणून बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. बँकांचे राष्ट्रीयकरण झाल्यावर या बँकांना मिळणारा जो नफा किंवा फायदा हा कुठे जाणार होता तर सरकारी तिजोरीतच जमा होणार होता. म्हणजेच तूट भरून काढण्यास मदत होणार होती. तसेच याच्या जोडीला लघु उद्योग व मध्यम उद्योगाचे विकास धोरण राबविणे सुद्धा गरजेचे होते, ज्यात जास्त भांडवल गुंतवावे लागत नव्हते. लाल बहादूर शास्त्री प्रधानमंत्री असताना त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला आणि इंदिरा गांधी प्रधानमंत्री असताना त्यांच्याच काँग्रेस पक्षातील समाजवादी विचारांनी प्रेरित झालेल्या काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन या गटाने व्यापारी बँकांचे राष्ट्रीयकरण करावे अशी त्यावेळेस मागणी केली. तसेच कम्युनिस्ट पक्षाचाही या निर्णयाला पाठिंबा होता. मग या सर्व गोष्टींचा विचार करून सरकारने बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचे ठरविले. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपल्या कारकिर्दीत 19 जुलै 1969 रोजी बघा 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केले. आता जर ह्या बँका जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर ह्या 14 बँका कोणत्या होत्या विद्यार्थी मित्रांनो, चला तर आपण बघूयात या बँका कोणत्या होत्या. तर पहिली बँक म्हणजे सेंट्रल बँक ऑफ इंडिया. हिचे 1911 साली राष्ट्रीयकरण केले. पंजाब नॅशनल बँक, युको बँक, देना बँक, अलाहाबाद बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोदा, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक, इंडियन बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया अशा ह्या 14 बँका होत्या ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं. आणि ह्यांचं यासारख्या 14 बँकांचे राष्ट्रीयकरण केव्हा केलं तर 1969 रोजी या बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. आता पुढचा मुद्दा जर बघायचा म्हटलं तर 20 कलमी कार्यक्रम.
आता 20 कलमी कार्यक्रम बघा, 1 जुलै 1975 रोजी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 20 कलमी कार्यक्रमाची घोषणा करून विकसनशील भारताचा प्रवास विकसित राष्ट्राच्या दिशेने वेगवान करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. आणि लोकांच्या दारिद्र्य रेषेखाली म्हणजे दारिद्र्य रेषेखाली राहणाऱ्या लोकांच्या राहणीमानामध्ये सुधारणा करणे हा त्यामागचा मोठा हेतू होता. या योजनेत 1982, 86 व 2006 काही बदल करून त्यांनी पुनर्रचना परत केली. यातील प्रमुख तरतुदी कोणत्या होत्या तर बघा, शेती आणि शहरी भागातील कमाल जमीन धारणा संपत्तीची समान वाटणी, तसेच शेतमजुरांना किमान वेतन, जलसंधारण योजनेत वाढ करणे. त्यातील दुसरा बघा, कामगारांचा उद्योग क्षेत्रात जास्तीत जास्त सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजनामार्फत कुशल मनुष्यबळ निर्माण करणे आणि वेठबिगार मुक्ती करणे. त्याच्यामधील तिसरी प्रमुख तरतूद कोणती होती तर मोठे उद्योगपती किंवा श्रीमंत लोक कर वाचविण्यासाठी आपली संपत्ती लपवून ठेवतात. अशा कर चुकवेगिरी करणाऱ्या, आर्थिक गुन्हे तस्करी करणाऱ्यांना रोखणे. तस्करी म्हणजे काय तर बघा, वस्तूंची सरकारपासून लपवून खरेदी विक्री करणे. यात प्रामुख्याने परदेशातून वस्तू आयात करणे व परदेशात वस्तू निर्यात करणे याचा समावेश होतो. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तस्करी म्हणजे काय, तर तस्करी म्हणजे स्मगलिंग, सरकारला कर न देता, जकात कर न देता केलेली आयात किंवा निर्यात होय. त्यातील चौथं बघा, जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढू न देता ते नियंत्रित ठेवणे, म्हणजेच काय तर रेशनिंग व्यवस्थेमध्ये सुधारणा करणे. आणि पाचवं, हातमाग क्षेत्र विकासाद्वारे उत्तम वस्त्रोद्योगांची निर्मिती करणे, दुर्बल समाज घटकांची कर्जमुक्ती करणे, घरं बांधणे, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे, दळणवळण यासारख्या काही प्रमुख तरतुदी 20 कलमी कार्यक्रमामध्ये होत्या. आता ह्याच्यामध्ये नक्की 20 कलमे म्हणजे ती 20 कलमे काय होती हे आपण थोडक्यात पाहूयात. तर ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे गरिबी हटाव, त्याच्यानंतर जनशक्ती, किसान मित्र, श्रमिक कल्याण, सर्वांसाठी घरे, स्वच्छ पेयजल, खाद्य सुरक्षा, सर्वांसाठी आरोग्य, शिक्षण, अनुसूचित जाती जमाती, अल्पसंख्याक आणि इतर मागासवर्गीय जे आहे ते कल्याण, महिला कल्याण, बालकल्याण, युवा विकास, झोपडपट्टी सुधार, पर्यावरण संरक्षण आणि वनवृद्धी, सामाजिक सुधार, ग्रामीण सडक, ग्रामीण ऊर्जा, मागास भागांचा विकास आणि ई शासन इत्यादी या गोष्टींचा 20 कलमांचा म्हणजे ह्या 20 कलमांचा समावेश याच्यामध्ये होतो. त्याच्या पुढचा मुद्दा जर बघितला आपण तर कामगार समस्या. आता कामगार समस्या ह्याच्यामध्ये 11 जुलै 1851 रोजी मुंबईमध्ये पहिली कापड गिरणी जी आहे ती कावजी दावर यांनी सुरू केली. पुढे मुंबईतील दादर, परळ, भायखळा, शिवडी, प्रभादेवी व वरळी येथे कापड गिरण्या सुरू झाल्या. आणि म्हणूनच हा जो भाग आहे ह्या भागाला कापड गिरण्यांमुळे गिरणगाव म्हणून ओळखला जाऊ लागला हा भाग. आणि कापड गिरण्यांमध्ये काम करणारा कामगार गिरणी कामगार म्हणून ओळखला जात होता त्यावेळेस. 80च्या दशकामध्ये गिरणी कामगारांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. त्यामागे अनेक कारणे होती. आता ती कारणे कोणती होती तर अनेक क्षेत्रातील काही उद्योगांमध्ये कामगारांचे पगार वाढत होते, त्यांना बोनसची रक्कम जास्त मिळत होती. तसेच गिरणी कामगारांपेक्षा सुद्धा त्यांना इतर काही जास्तीच्या सुविधासुद्धा मिळत होत्या. 1981च्या दिवाळीत मग कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती, परंतु त्यांना तेवढा बोनस काही दिला गेला नाही, कारण तेवढा बोनस देण्यास गिरणी मालकांनी असमर्थता दाखविली. त्यामुळे कामगारांनी संप पुकारला आणि कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालकवर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता 8 ते 17% तडजोड केली. म्हणजे त्यांना किती हवा होता तर बोनस त्यांना किती हवा होता 20%, परंतु प्रत्यक्षात मात्र त्यांना 8 ते 17% तडजोड करावी लागली. त्यावेळी काही कामगार थेट डॉक्टर दत्ता सामंत यांच्या कार्यालयावर गेले आणि त्यांनी सामंतांना विनंती केली की त्यांनी कामगारांच्या
कामगारांचे नेतृत्व करावे आणि बोनसच्या मागणीसाठी संप न करता 65 ज्या कापड गिरण्या होतील त्यातील जे 2.5 लाख कामगार होते त्या 2.5 लाख कामगारांना भरगच्च पगारवाढ व इतर फायदे मिळावे म्हणून 18 जानेवारी 1982 या दिवसापासून संप पुकारण्यात आला व कामगारांना प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आणि गिरणगावची दडदड थांबली होती. कशामुळे? तर कामगारांनी संप पुकारल्यामुळे. आणि गिरणगावचे जसे काही हृदयच बंद पडले. त्यावेळचे मुख्यमंत्री बॅरिस्टर रा अंतुले यांनी ही समस्या सोडविण्यासाठी त्रिपक्षीय समिती नेमली होती आणि कायद्यानुसार सरकार राष्ट्रीय मिल मजदूर संघाशीच बोलणी करेल अशी त्यांनी भूमिका घेतली. डॉक्टर दत्ता सामंत यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली. आता संप सुरू झाल्यानंतर काही दिवस कामगारांना गावाकडून अन्नधान्य पुरवठा होऊ लागला. कामगार एकमेकांना मदत करू लागले. विभाग स्तरावर सुद्धा समित्या स्थापन करून अन्नधान्य व मदत निधीचे वाटप झाले. डाव्या पक्षाचा या संपाला पाठिंबा होता. आता संपाला 6 महिने पूर्ण झाले. संप मग हळूहळू काय झाला, रेंगाळायला लागला आणि हा संप करण्यामागे जो कामगारांचा उत्साह होता तो उत्साहसुद्धा संपून त्यांना आता काय झाले तर भविष्याची चिंता वाटू लागली. याचा फायदा घेऊन कामगारांमध्ये फूट पाडण्याचे प्रयत्न होऊ लागले. ज्यावेळेस काही प्रश्न राज्य शासनास सोडवता येत नाही त्यावेळेस ते प्रश्न जे आहे ते कोण सोडवतं तर केंद्र शासन सोडवतं. आता कापडापेक्षा त्यावेळेस पॉलिस्टरला महत्त्व आल्याने मुळातच गिरणीतील कापडाच्या खपावर परिणाम झाला होता आणि मुंबईतून कापड गिरण्या सुरत आणि गुजरातमध्ये गेल्या होत्या. आता केंद्र सरकारने 13 गिरण्यांचे राष्ट्रीयकरण केले आणि समस्या सोडवण्यासाठी लवाद नेमले, पण तेही काही यशस्वी झाले नाही. पुढचा मुद्दा बघा, नवे आर्थिक धोरण. आता हे नवे आर्थिक धोरण जे आहे ते 1991 साल महत्त्वाचे ठरले. कारण का तर 10व्या लोकसभा निवडणुकानंतर केंद्रात PV नरसिंहराव जे आहेत ते प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी काय केलं तर अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी नवीन आर्थिक धोरण त्यांनी स्वीकारलं होतं. यासाठी भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये काही बदल घडवले आणि अर्थव्यवस्थेला जागतिक प्रभावात आणले. आता हा जो काळ होता या काळामध्ये भारताची आर्थिक अवस्था जी होती ती बिकट झाली होती आणि नरसिंहराव यांच्या अगोदर कुणाचे सरकार होते तर चंद्रशेखर यांचे सरकार होते. परंतु या सरकारच्या काळात चलनवाढीचा दर जो होता तो 17% होता. आर्थिक वृद्धी जी आहे त्याचा दर 1.1% घटला होता. मग आयातीसाठी आठवडाभर पुरेल एवढेच परकीय चलन भारताकडे त्यावेळेस होते आणि परकीय कर्जाची परतफेड करणे आणि त्यावरील व्याज देणे त्यावेळेस कठीण झाले होते आणि म्हणूनच मे 1991 चंद्रशेखर यांच्या काळात सरकारने काही सोने विकून किंवा काही सोने गहाण टाकून त्यावेळेसची परिस्थिती आटोक्यात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. आता चंद्रशेखर यांच्या अगोदर सुद्धा विश्वनाथ प्रताप सिंग यांच्या सरकारने सगळ्या शेतकऱ्यांना सरसकटच अशी कर्जमाफी देऊन टाकली आणि त्यावेळेस 10,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त बोजा अर्थव्यवस्थेवर आला होता. केंद्र व राज्य सरकारने एकत्रित अंतर्गत कर्जाचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले सुमारे 55% एवढे झाले आणि 1980-81 मध्ये परकीय कर्ज जवळजवळ $2,350 कोटी होते. ते 1990-91 मध्ये 8,380 कोटी पर्यंत वाढले. म्हणजे बघा किती कर्ज वाढले किंवा एवढा भारताचा परकीय चलन साठा फक्त $100 कोटी होता आणि याला इराकने कुवेतवर आक्रमण करून तेलाच्या वाढलेल्या किमतीची पार्श्वभूमी होती. भारताला परकीय कर्ज उभारणे अवघड झाले. अनिवासी भारतीय जे आहेत ते भारतीय आपल्या परकीय चलनातील
ठेवी त्यावेळेस काढून घेण्यास त्यांनी सुरुवात केली होती. आता ह्याच्यावर जर उपाययोजना करायची तर ते उपाययोजना जी आहे ही उपाययोजना त्यावेळेस ही जी परिस्थिती निर्माण झाली होती ह्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी PV नरसिंहराव यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्थमंत्री म्हणून नेमले आणि मनमोहन सिंग यांनी करेक्टिव्ह मेजर्स अशा उपाययोजना केल्या. परिस्थिती बदलण्यास त्यावेळेस मग हळूहळू सुरुवात झाली होती. आता जरी त्यांनी परकीय गुंतवणुकीवरचे निर्बंध उठवले होते तरी उद्योग क्षेत्रातील परवाना पद्धती 18 उद्योगांपुरती मर्यादित केली होती. सार्वजनिक उद्योगामधील वाढता तोटा व कार्यक्षमता लक्षात घेऊन सार्वजनिक क्षेत्रे खाजगी उद्योगांकरता त्यावेळेस त्यांनी खुली केली आणि शेअर बाजारावर नियंत्रण आणण्यासाठी 1992 मध्ये सेबीची म्हणजेच काय तर सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाची स्थापना केली आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे संगणकीकरण करण्यात आले आणि मग जे मंदीचे सावट होते ते मंदीचे सावट दूर करण्यास त्यावेळेस प्राधान्य दिले गेले. आता डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या पहिल्या अर्थमंत्रीपदाच्या कारकिर्दीत भारतातील परकीय गुंतवणूक हळूहळू वाढली आणि भारताने बँक ऑफ इंग्लंडमध्ये जे सोने गहाण ठेवले होते ते परत त्यांनी भारतामध्ये आणले. देशातील भांडवलदार वर्ग व मध्यम वर्गाचा पाठिंबा सरकारला मिळाला आणि मग दूरसंचार क्षेत्र सरकारने खुले केल्यामुळे मोबाईल फोन असेल किंवा ही जी सेवा आहे ती सेवा देशभर सुरू झाली. डॉक्टर मनमोहन सिंग यांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारावर सही केली आणि मग खाजगीकरण असेल, उदारीकरण असेल, जागतिकीकरण यास सुरुवात झाली. त्याच्या पुढचा जो मुद्दा आहे तो वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन म्हणजेच काय तर ह्याला काय म्हणतात जागतिक व्यापार संघटना. ही जागतिक व्यापार संघटना जी आहे त्याचे 1995 मध्ये भारताने सदस्यत्व स्वीकारले आणि या संघटनेचा उद्देश कोणता होता तर बघा, या संघटनेचा उद्देश होता देशादेशामधील व्यापार खुला करणे, आंतरराष्ट्रीय मुक्त व्यापाराला अडथळा आणणारे व त्यामध्ये भेद करणारे कायदे जे आहेत ते कायदे, निर्बंध, नियम व धोरणे ही कायमची समूळ नष्ट करणे व जगभरातील व्यापाराचे रीतसर बहुपक्षीय यंत्रणेच्या माध्यमातून नियमन करणे. आता WTO म्हणजे काय तर WTO अस्तित्वात येण्यापूर्वी गॅट अस्तित्वात होता. गॅट करार बघा, जनरल ॲग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड. ही संघटना आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यावेळेस कार्य करत होती आणि ती व्यापार नियमन करायची. म्हणजेच काय तर भारतात WTO संदर्भात परस्पर विरोधी टोकाची मते होती. असे असूनही WTOचे सदस्य स्वीकारण्याचा भारताने निर्णय घेतला होता आणि जागतिक व्यापार संघटनेच्या तरतुदी, अनुदाने, आयात निर्यात, परकीय गुंतवणूक, संरक्षण क्षेत्रे, शेती, तंत्रज्ञान आणि सेवा यांच्याशी संबंधित भारत सदस्य झाल्यापासून वीज, पाणी, वाहतूक, शिक्षण आणि आरोग्य या क्षेत्रांचे झपाट्याने व्यापारीकरण झाले. आता जी WTO संघटना जी होती किंवा WTO जी ऑर्गनायझेशन संघटना होती त्याच्यानुसार दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येत घट, बालमृत्यूमध्ये घट, पिण्याचे पाणी, सांडपाणी याबाबतच्या सोयीसुविधा, उपलब्धता यात भारताने सुधारणा केलेल्या आहेत. त्याच्यानंतर भारताने पुढे दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार म्हणजेच साऊथ एशिया प्रेफरन्शियल ट्रेड ॲग्रीमेंट म्हणजेच SAPTA केला. भारताने सार्क देशांकरिता विविध वस्तूंच्या आयातीवर निर्बंध उठवले आणि आयात जे शुल्क आहे ते आयात शुल्कात सवलत दिली. त्यामध्ये भारतीय विमा क्षेत्र खाजगी व परकीय गुंतवणुकीला खुले केले. अशा रीतीने आपण स्वातंत्र्योत्तर भारताची आर्थिक वाटचाल आत्तापर्यंत काय घडामोडी झाल्या त्याचा अभ्यास केला. मिश्र अर्थव्यवस्था ते जागतिकीकरण असा प्रवाससुद्धा ह्याचाही अभ्यास केलेला आहे आणि इथे आपला हा पाठ संपलेला आहे.